हाय मित्रांनो, मागच्या आठवड्यात इगतपुरी हायवेवर जे माझ्यासोबत घडलं ते तुम्ही बघितलंयच। पोलिसांनी मला अडवलेलं, माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर होते तरीसुद्धा मला धमकावण्याचा प्रयत्न झाला, कोर्टाच्या भाषेवर मला धमकावण्याचा प्रयत्न झाला। तर मला तुमच्यापर्यंत एवढाच मेसेज पोहोचवायचा आहे की तुम्ही गाडी चालवताना क्लिअर राहा आणि स्पीड लिमिट, सीट बेल्ट यूज करा। शिवाय तुमच्याकडे 4 डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे, ते म्हणजे लायसन्स पाहिजे तुमच्याकडे, गाडीचा RC बुक, इन्शुरन्स आणि गाडीची PUC पाहिजे, PUC सर्टिफिकेट कंपल्सरी। शिवाय तुम्ही सीट बेल्ट आणि स्पीड लिमिट पाहिजे व्यवस्थित, आणि तुम्ही खरे राहा, सेफ राहा, एवढंच मला सांगायचं आहे। कुठल्याही पोलिसाला हा अधिकार नाही की तुम्हाला धमकवेल किंवा चुकीचे आरोप करेल तुमच्यावरती। मोटर व्हेकल ॲक्टनुसार पोलिसांना अधिकार आहे तुमची गाडी अडवून आणि डॉक्युमेंट्स वगैरे चेक करणे, पण त्यांना धमकवण्याचा वगैरे आणि चुकीचे आरोप लावण्याचा किंवा फोर्स करण्याचा काहीही अधिकार नाही। जर तुम्हाला पोलीस कोणी फोर्स करत असेल, चुकीचे आरोप करत असेल, फाईन लावत असेल तुमची चुकी नसताना, तर तुम्ही सरळ कोर्टात जाऊन केस लढू शकता, तो फाईन दाखवू शकता कोर्टामध्ये, माझी चुकी नाही आणि मला सिद्ध करून दाखवा की माझी जी चुकी असेल ती मला सिद्ध करून दाखवा, त्यानंतर मी फाईन असेल काय तो भरेन। बस एवढंच मला सांगायचं आहे। धन्यवाद। हां, आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून सपोर्ट केला। आसपास 1.5 लाख ते 2 लाख लोकांनी मला प्रतिसाद दिला। 1.5 लाख ते 2 लाख लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचला, मला भरपूर लोकांनी प्रतिसाद केला, सर्वांचा प्रतिसाद पॉझिटिव्ह होता। आणि लास्ट ऑफ एंड मी एवढं सांगेन की एक मला इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला फक्त एकच कमेंट निगेटिव्ह होत्या, जे की पोलिसांबद्दल होत्या, पोलिसांच्या बाजूने होत्या। तर त्या कमेंटमध्ये असं होतं की बघ, तू पोलिसांवर चुकीचा आरोप करतोयस, पोलिसांनी तुझ्याकडे पैसे वगैरे मागितले नाही, पण बाकी त्याला काय दिसलं की नाही माहिती नाही ज्यांनी मला निगेटिव्ह कमेंट केले त्यांना। तर मी पोलिसांवर आरोप नाही करत, मी फक्त त्या करप्ट पोलिसांवर आरोप करतो ज्यांनी मला अडवलं आणि माझे ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर असताना माझ्यावर आरोप केला, मला त्रास दिला। त्या अतिरिक्त बघा, मी काल नाशिकला नाही, मी काल गुजरातला गेलेलो, वापी। तर मला तिथे पोलिसांनी अडवलेलं, कारण माझ्याकडे ही परमिटची गाडी होती आणि एक मी पेशंट घेऊन गेलेलो, म्हणजे एक पेशंट होता आणि त्या पेशंटचे वडील, ज्यांची परमिटची गाडी आहे, नवीनच आहे, आणि मी प्रायव्हेट गाडी चालवतो म्हणून मला काही माहिती नाही परमिटविषयी। तर आम्ही महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून गेलो गुजरातमध्ये, तर मला पोलिसांनी अडवलं। तर चालवायला तेच होते पेरेंट्स। तर पोलिसांनी विचारलं मी की काय झालं, आमच्याकडे डॉक्युमेंट सर्व आहेत। तर ते बोलले की एक टॅक्स पावती की टॅक्सी पावती असं काहीतरी बोलले ते, जे चेकपोस्टवर काढावी लागते, ती काहीतरी 50-60 रुपयाला भेटते। तर ती आम्ही काढली नव्हती। पोलिसांना आम्ही सांगितलं की बाबा आमची चुकी झाली म्हणून। तर त्या पोलिसांनी आम्हाला व्यवस्थित प्रेमात घेऊन समजावलं की बाबा बघ, असं असं आहे, तर तुम्हाला ती चुकी झाली तुमची, तर ठीक आहे, मान्य आहे, आम्हाला दवाखान्यात आले तुम्ही, पण नेक्स्ट टाइम येताना पावती काढून या तुम्ही, किंवा महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करताना जे डॉक्युमेंट वर्क असते ते करून या, कारण गाडी येलो नंबर प्लेट आहे। तर ठीक आहे, त्यांनी आम्हाला व्यवस्थित समजवलं आणि आम्हाला जाऊ दिलं। तर मग असे पोलीस का नाही मिळत? किंवा ठीक आहे, तुम्हाला जो असेल तो कायद्याने फाईन असेल तो फाईन त्यांनी मारला असं तरी काय नाही, कारण मी चुकीत होतो, पण चुकीत असताना पण त्या गुजरात पोलिसांनी मला सोडलं आणि प्रेमाने समजावून सोडलं ते पण, की बाबा रे बघ, नेक्स्ट टाइम तुझ्याकडून चुकी होऊ नये, या टाइम सोडतो तुला, असे पण पोलीस असतात। आणि बाकी हे बघा, आपले महाराष्ट्र पोलीस, नाशिक पोलीस कसे, चुकी नसताना ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर असताना पण त्यांनी मला खूप धमकावण्याचा प्रयत्न केला, कोर्टाच्या धमक्या दिल्या। तर बघा, माझा मेसेज जो होता तुम्ही सांगितलाय, आणि थँक्यू सो मच, मला मागच्या वेळेला खूप प्रतिसाद दिला तुम्ही, त्याबद्दल थँक्यू सो मच।